एकेकाळी दत्तगुरू गायीच्या डोक्यावरून हात फिरवत वटवृक्षाखाली बसले होते. दत्त महाराज गायीला म्हणतात, पुरातन काळातील ही कथा ऐकल्याने मनातील इच्छा पूर्ण होते, मनुष्याचे कल्याण होते आणि माता लक्ष्मी स्वतः आपल्या मोठ्या पापांचा नाश करते. त्यामुळे ही कथा अर्धवट ऐकून सोडून देण्याची चुकी करू नका. ही कथा कान उघडे ठेवून मन शांत करून फक्त श्रवण केल्याने कितीही मोठे दुःख, सतवणारा शत्रू, पाठची पनवती, साडेसाती, भीती, वाईट शक्ती या सर्वांचा नाश होतो. त्यामुळे आजची कथा हलक्यात न घेता शेवटपर्यंत ऐकत रहा. या क्षणी दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आजची ही पवित्र कथा लाईक करून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा टाईप करा किंवा श्री गुरुदेव दत्त टाईप करा. दत्तगुरूंच्या 3 भक्तांना ही कथा शेअर करा. त्यामुळे ब्रह्मा विष्णू महेश प्रसन्न होऊन वर्षभर तुम्हाला सुखसमृद्धीची कमी पडू देणार नाहीत. चला तर मग पापांचा नाश करणाऱ्या या अद्भुत कथेला सुरुवात करूया. आपण सर्वांनीच ऐकले आहे की दान केल्याने मोठे पुण्य मिळते. असे म्हणतात की देव दान करणाऱ्यांना आशीर्वाद देतो. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का की असेही दान असू शकते जे पुण्याऐवजी भयंकर पाप घडवून आणू शकते. असे दान जे एखाद्या महान राजालाही किडा बनण्यास भाग पाडू शकते. आज मी तुम्हाला अशीच एक खरी आणि रहस्यमय कहाणी सांगणार आहे. ही एका उदार राजाची कहाणी आहे, ज्याच्या एका चुकीच्या दानाने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलले. आणि या कथेचे रहस्य एका घनदाट जंगलात राहणाऱ्या नाग आणि नागिनीच्या जोडीमध्ये आहे. तर जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलून टाकणाऱ्या या अद्भुत कथेचा अभ्यास करण्यासाठी माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा. भक्तांनो, खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी मगध नावाचे एक समृद्ध आणि श्रीमंत राज्य होते. तिथला राजा खूप दयाळू होता आणि लोक शांततेत राहत होते. मगध राज्याजवळ दंडकारण्य नावाचे एक दाट आणि विस्तीर्ण जंगल होते. हे जंगल इतके दाट होते की त्याच्या प्रचंड आणि जुन्या झाडांनी आकाशाला त्यांच्या फांद्यांनी झाकले होते. जणू काही हिरवी चादर पसरली होती. दिवसाही गडद अंधार असे आणि सूर्यप्रकाश फक्त पानांमधून जमिनीवर पोहोचत असे. या रहस्यमय जंगलाच्या मध्यभागी मणिपर्वत नावाची एक सुंदर हिरवीगार टेकडी होती. त्या टेकडीवर हजारो फुले उमलली होती आणि जवळून एक खळखळणारा ओढा वाहत होता. या शांत आणि सुंदर ठिकाणी एका सापांची जोडी राहत होती. त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. त्यांनी त्या टेकडीला आपले जग बनवले होते. तो नाग देवता खूपच मोठा होता. त्याचे नाव शेषनाग होते. त्याचे शरीर काळ्या ढगांसारखे गुळगुळीत आणि चमकदार होते आणि जेव्हा तो त्याचा फणा वरती करायचा तेव्हा त्याच्या मध्यभागी असलेले रत्न सूर्यप्रकाशात हिऱ्यासारखे चमकायचे. त्याच्या चालण्यात एक शाही शोभा होती आणि त्याच्या डोळ्यात खोल ज्ञान आणि शांतता चमकत होती. आणि ती नागिन सौंदर्याचे प्रतीक होती. तिचे नाव मनी नागिन होते. तिचा रंग सोनेरी सूर्यप्रकाशासारखा होता आणि ती चालत असताना जणू काही सोने जमिनीवरून सरकत आहे असे वाटायचे. तिचे डोळे मोठे आणि प्रेमाने भरलेले होते. तिला तिच्या नागदेवतेची खूप काळजी होती आणि ती त्याच्या प्रत्येक शब्दाचे पालन करत असे. त्यांचे प्रेम इतके खोल होते की जंगलातील प्राणी आणि पक्षी देखील त्यांचे उदाहरण देत असत. ते दिवसभर एकत्र फिरत असत, शेतात खेळत असत आणि रात्री ते त्यांच्या बिळात सोबती करत असत. त्यांचे जीवन आनंद आणि प्रेमाने भरलेले होते. एके दिवशी मनी नागिन तिच्या बिळातून बाहेर पडली आणि अन्न शोधण्यासाठी घनदाट जंगलात गेली. तिने बराच वेळ शिकार शोधण्यात घालवला. कधी ती दाट झाडीतून हळूहळू सरकत असे,
कधी मोठ्या झाडांच्या मुळांजवळ काहीतरी शोधत असे, पण आज तिला काहीच हाती मिळत नव्हतं. तिला कोणतेही लहान प्राणी किंवा कीटक दिसत नव्हते. ती भुकेने हैराण झाली होती. ती जंगलात खोलवर जात असताना अचानक तिला एक शेण खाणारा कीटक दिसला. पण भक्तांनो, तो सामान्य कीटक नव्हता. तो प्रचंड मोठा आणि भक्षक दिसत होता आणि आनंदाने त्याचे अन्न खात होता. मनी नागिनीने स्वतःशी विचार केला, आज माझे नशीब वाईट आहे. मला चांगली शिकार सापडली नाही. माझे पोट उंदरांनी भरलेले आहे, म्हणून मला हा चरबीयुक्त किडा खाऊन माझी भूक भागवू देत. काहीही न खाण्यापेक्षा हे खाणे चांगले, असा विचार करत मनी नागिन हळूहळू आणि सावधपणे किड्याकडे जाऊ लागली. ती किड्याच्या अगदी जवळ पोहोचताच आणि तो खाण्यासाठी तोंड उघडणार होती, तेव्हा एक चमत्कारिक घटना घडली आणि मनी नागिनीने तिच्या डोळ्यांसमोर पाहिले की किडा आता तिथे नाहीच आहे. त्याच्या जागी एक अतिशय देखणा आणि तेजस्वी राजा उभा आहे. राजाने खूप महागडे कपडे आणि दागिने घातले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र तेज आणि खोल शांतता होती. जणू काही तो नुकताच एखाद्या मोठ्या दुःखातून मुक्त झाला आहे असे वाटत होते. हे विलक्षण दृश्य पाहून मनी नागिन भीतीने गप्प बसली. तिला काय घडले हेच समजत नव्हते. ही जादू होती की देवाची युक्ती? किड्यातून मानवात रूपांतरित झालेला राजा एकही शब्द बोलला नाही. त्याने फक्त मनी नागिनीकडे एक नजर टाकली आणि शांतपणे आकाशात उडून गेला. मनी नागिन काही वेळ तिथेच उभी राहिली, जणू काही ती पुतळा होती. जेव्हा तिची भीती थोडी कमी झाली, तेव्हा तिने कसे तरी दुसरे जेवण शोधले आणि गोंधळून टेकडीवर असलेल्या तिच्या लाडक्या सापाकडे परतली. जेव्हा मनी नागिन तिच्या बिळात पोहोचली, तेव्हा तिचा चेहरा फिकट पडला होता आणि ती घाबरलेली दिसत होती. तिच्या सर्पदेवतेकडे पाहून ती म्हणाली, महाराज, आज मी जंगलात असे काहीतरी पाहिले ज्याने अजूनही माझे हृदय धडधडत आहे. मला खूप आश्चर्य आणि भीती वाटते. मला काहीही समजत नाही. आपल्या लाडक्या मादी सापाला अस्वस्थ पाहून सर्पदेवाने प्रेमाने विचारले, माझ्या प्रिये, तू असे काय पाहिले ज्यामुळे तुला इतकी भीती वाटत आहे? मला संपूर्ण कहाणी सांग. कदाचित मी तुझा गोंधळ दूर करू शकेन आणि तुझी भीती कमी करू शकेन. मग नागिन तिच्या पतीला जंगलात पाहिलेल्या या सर्व गोष्टी सांगू लागली. ती म्हणाली, स्वामी, आज मी नेहमीप्रमाणे अन्नाच्या शोधात गेलेले, तेव्हा मला एक खूप जाड, ताजा, शेणात असणारा किडा दिसला. भुकेमुळे मी तो खावा असा विचार केला, पण मी तो खाणार इतक्यात माझ्या डोळ्यांसमोर तो किडा एका अतिशय देखण्या राजामध्ये रूपांतरित झाला. त्याने चमकदार कपडे घातले होते आणि त्याचा चेहरा इतका तेजस्वी होता की मी स्तब्ध झाले. स्वामी, मला एक गोष्ट समजत नाहीये. जर तो खरोखर एक सामान्य किडा होता तर तो राजा कसा बनला? आणि जर तो राजा होता तर तो गायीच्या शेणासारख्या पदार्थाला खाणारा घाणेरडा किडा का बनला? स्वामी, तुम्ही खूप ज्ञानी आहात. कृपया माझा हा संशय दूर करा. मनी नागिनीचे हे विचित्र विधान ऐकून नागदेवता काही वेळ गप्प राहिला, जणू काही खोल विचारात हरवला होता. मग तो हसून म्हणाला, प्रिये, मला वाटते की तू आज जंगलात राजा धर्मदेवाशिवाय दुसरे कोणीही पाहिले नाही. तो मगध राज्याचा माजी राजा होता. नागाचे हे बोलणे ऐकून मनी नागिनीचे तोंड आश्चर्याने उघडे पडले. ती आणखी आश्चर्यचकित झाली आणि तिने मोठ्या उत्सुकतेने विचारले, स्वामी, जर ते आपले प्राचीन राजा धर्मदेव होते तर त्यांनी असे कोणते गंभीर पाप केले होते की त्यांना शेणातल्या किड्यासारख्या घाणेरड्या गर्भाशयात जन्म घ्यावा लागला? मी नेहमीच ऐकले आहे की राजा धर्मदेव खूप चांगला, दयाळू आणि देवभीरू होता. तो दुर्गेचा खूप मोठा भक्त होता आणि तो इतका सद्गुणी होता की तो गरीब व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला दान देईपर्यंत जेवत नसे. त्याच्या उदारतेच्या आणि शौर्याच्या कथा सर्वत्र प्रसिद्ध होत्या. मग त्याने अशी कोणती भयंकर चूक केली ज्यामुळे त्याला इतकी कठोर शिक्षा मिळाली? मग सर्पदेवाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, माझ्या प्रिये, तू अगदी बरोबर आहेस.
राजा धर्मदेव खरोखरच खूप धार्मिक आणि उदार राजा होता, परंतु कधीकधी तो जास्त देणग्यांचे व्यसन करू लागला आणि त्याने ठरवलेल्या नियमांकडे दुर्लक्ष करू लागला. नकळत किंवा कदाचित क्रोध आणि अभिमानाच्या भरात त्याने असे दान केले ज्यामुळे त्याचा जन्म या घाणेरड्या कीटकाच्या रूपात झाला. हे ऐकून मनी नागिनीची उत्सुकता आणखी वाढत गेली. ती म्हणाली, स्वामी, तुम्ही काय म्हणत आहात? हे मला पूर्णपणे समजलेच नाही. कृपया मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण कथा समजावून सांगा. महान आणि चांगला राजा धर्मदेव याच्यासोबत अशी भयानक घटना कशी घडली? त्याने असे कोणते दान केले ज्यामुळे त्याच्या सर्व चांगल्या कृत्यांवर पडदा पडला? मग सर्पदेवाने कथा सविस्तरपणे सांगण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, अगं प्रिये, लक्षपूर्वक ऐक आणि शेवटपर्यंत ऐक. भक्तांनो, ही कथा तुम्हाला थोडी जरी आवडत असेल तर कृपया 2 भक्तांना आत्ताच ही कथा शेअर करून ठेवा. बघा, तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही. प्रेमाने टाईप करा, ही कथा मला आवडत आहे. पुढे नाग म्हणाला, ही खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आज आपण जिथे राहतो तिथे मगधच्या याच राज्यात धर्मदेव नावाचा एक अतिशय प्रसिद्ध, शक्तिशाली आणि उदार राजा राज्य करत होता. राजा धर्मदेव त्याच्या उदारतेसाठी तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध होता. तो इतका उदार होता की त्याने एक कडक नियम स्थापित केला. जोपर्यंत प्रत्येक भिकारी, प्रत्येक गरजू आणि त्याच्या दारात येणारा प्रत्येक ब्राह्मण पोटभर जेवत नाही आणि दानाने आनंदी होत नाही, तोपर्यंत तो पाण्याचा एक थेंबही पीत नाही. हा त्याचा दैनंदिन विधी होता, जो तो कधीही मोडत नव्हता, मग काहीही असो. राज्य आणि आजूबाजूच्या राज्यांमधील लोक त्याच्या उदारतेचे आणि चांगल्या स्वभावाचे खूप कौतुक करत होते. ते त्याला देवाचे रूप मानत होते. राजा धर्मदेवचीही देण्याची एक विशेष पद्धत होती. तो फक्त एका विशिष्ट वेळीच दान करायचा आणि नंतर कधीही नाही. राजा दररोज सकाळी ठीक 10 वाजता भिक्षा वाटायचा आणि सूर्यास्त होताच किंवा संध्याकाळ होताच तो भिक्षा देणे पूर्णपणे थांबवत असे. जरी संध्याकाळनंतर त्याच्या दारात एखादा भिकारी आला तरीही तो त्याला भिक्षा देत नसे. उलट तो त्यांना हळुवारपणे समजावून सांगत असे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी यायला सांगत असे. राजाची कीर्ती अशी होती की त्याचे दानधर्माचे नियम हळूहळू सर्वत्र पसरत होते. आता दररोज राजा धर्मदेवच्या राजवाड्याबाहेर भिकारी, ब्राह्मण आणि गरिबांचा मोठा जमाव जमत असे. तो प्रत्येक भिकाऱ्याला कोणताही भेदभाव न करता त्याच्या हातातील सोन्याची नाणी देत असे. प्रत्येकजण राजाला अभिवादन करत, आशीर्वाद देत आणि त्याच्या स्तुतीचे गाणे गात आपापल्या घरी परतत असे. अशा प्रकारे राजाचे दिवस सुखात, शांतीत आणि सन्मानात जात असत. आता कथेला एक नवीन वळण लागते. एके दिवशी मगधच्या याच राज्याजवळ, या घनदाट जंगलाजवळ एक लहान गाव होते. त्या गावात एक अतिशय गरीब ब्राह्मण त्याच्या कुटुंबासह राहत होता. तो आणि त्याची पत्नी मुश्किलीने उदरनिर्वाह करत होते. तो खूप स्वाभिमानी आणि कष्टाळू होता. तो धार्मिक विधी करून जे काही कमवायचा ते स्वतःला आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी वापरत असे. महाराज धर्मदेव एक अतिशय श्रीमंत आणि उदार राजा आहे. जो कोणी त्याच्या दारात काही मागतो तो त्यांना कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाही. हे ऐकून ब्राह्मणाची पत्नी खूप आनंदित झाली आणि तिच्या पतीकडे आली आणि म्हणू लागली, महाराज, मी ऐकले आहे की धर्मदेव राजा खूप दयाळू आहे. कोणीही भिकारी कधीही निराश होऊन त्याच्या दारातून परतला नाही. तो सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की तुम्हीही एकदा राजाच्या दरबारात जा. जर त्याने आपल्याला काही पैसे किंवा काही दान केले तर आपले उर्वरित आयुष्य आरामात जाईल आणि आपल्या मुलांचे भविष्यही सुरक्षित होईल. ब्राह्मणाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकून म्हटले, हे पहा देवी, माझे अर्ध्याहून अधिक आयुष्य गरिबीत गेले आहे आणि जे काही उरले आहे ते मी कठोर परिश्रम आणि समाधानाने असेच घालवीन. पण मी कधीही कोणाच्याही दारात भिक्षा मागण्यासाठी जाणार नाही.
हे माझ्या स्वाभिमानाच्या विरुद्ध आहे. पतीकडून असे शब्द ऐकून ब्राह्मणाची पत्नी थोडी निराश झाली, पण तिने हिंमत गमावली नाही. तिने पुन्हा स्पष्टीकरण दिले की स्वामी, तुम्ही काय म्हणत आहात? जेव्हा तुमचा राजा स्वतः आनंदाने आपल्या प्रजेला दान देत असतो, तेव्हा प्रजेने त्या दानाला स्वीकारण्यात लाज वाटून घेऊ नये. यात स्वाभिमानाचा प्रश्नच येत नाही. आणि आपण ब्राह्मण आहोत. शास्त्रात लिहिले आहे की दान घेणे आणि दान देणे हे दोन्ही ब्राह्मणांचे कर्तव्य आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगते की तुम्ही फक्त एकदा राजाकडे जावे. कोणाला माहीत आहे की आपल्या नशिबाचे दरवाजे उघडू शकतात. ब्राह्मणाच्या पत्नीने तिचा मुद्दा पुढे स्पष्ट केला आणि म्हणाली, स्वामी पहा, प्रत्येक गृहस्थाची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या कुटुंबाचे चांगल्या प्रकारे पालनपोषण करावे. त्यांच्या कुटुंबाला आनंदी ठेवणे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणे हे त्यांचे सर्वात मोठे कर्तव्य आहे. जे असे करत नाहीत आणि आपल्या पत्नी आणि मुलांना अन्न पुरवण्यात निष्काळजीपणा करतात, ते देखील पापच करतात. हा देखील एक प्रकारचा अधर्म आहे. सर्पदेव आपल्या प्रिय नागिनीला म्हणतो, हे प्रिये, शेवटपर्यंत ऐकत राहा. आपल्या पत्नीचे असे समजूतदार आणि भावनिक शब्द ऐकून आणि आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी करत तो स्वाभिमानी ब्राह्मण शेवटी राजा धर्मदेवच्या घरी भिक्षा मागण्यासाठी जाण्यास तयार झाला. आता तो ब्राह्मण राजा धर्मदेवच्या राजवाड्यासाठी आपले घर सोडतो. तो गरीब ब्राह्मण पायी त्या लांब आणि कठीण प्रवासाला निघतो. भक्तांनो, चालत असताना आणि वाटेत अनेक अडचणींना तोंड देत असताना ब्राह्मण राजवाड्यात पोहोचेपर्यंत संध्याकाळ होते. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे राजा धर्मदेवची सकाळी 10 ते संध्याकाळपर्यंत भिक्षा देण्याची एक निश्चित वेळ होती. त्या दिवशीही राजाच्या दरबारात येणारे सर्व भिकारी राजाकडून भिक्षा घेऊन आनंदाने आपापल्या घरी गेले. राजाची दान देण्याची वेळ संपली होती. तिजोरीतील सर्व दानपेट्या बंद करण्यात आल्या होत्या आणि त्या सुरक्षितपणे ठेवण्याची तयारी सुरू होती. दरम्यान भुकेने आणि तहानेने थकलेला ब्राह्मण बराच काळ चालत राजवाड्याच्या दाराशी पोहोचला होता, पण त्याचे नशीब वाईट होते. तो राजाच्या दरबारात पोहोचेपर्यंत सूर्य मावळला होता आणि आजूबाजूला अंधार पडला होता. महाराज धर्मदेवने त्याच्या प्रथेप्रमाणे दान देणे बंद केले होते. लोक स्वतः आणि त्यांचे सैनिक दानपेट्या राजवाड्यात सुरक्षित ठेवण्यासाठी घेऊन जात होते. त्याच क्षणी राजा आणि त्यांचे सेवक दानपेट्या घेऊन राजवाड्यामधून जात असताना थकलेला ब्राह्मण अचानक त्यांच्या मार्गात उभा राहिला आणि हात जोडून म्हणाला, हे महाराजा, मी तुमच्या उदारतेच्या आणि दयाळूपणाच्या अनेक कथा ऐकल्या आहेत. मी ऐकले आहे की तुम्ही दररोज गरीब आणि गरजूंना दान देता आणि कधीही कोणालाही निराश करत नाही. मी देखील एक अतिशय गरीब ब्राह्मण आहे आणि तुमची कीर्ती ऐकल्यानंतर मी अनेक दिवसांपासून दूरवरून आलो आहे. मी मोठ्या आशेने तुमच्या दाराशी पायी चालत आलो आहे. माझ्यावर दया करा. मी एक गरीब माणूस आहे आणि मला काही भिक्षा द्या, जेणेकरून माझ्या कुटुंबाला फायदा होईल. संध्याकाळ झाली तेव्हा एका ब्राह्मणाला भिक्षा मागताना पाहून राजा धर्मदेव क्षणभर थांबला आणि नंतर प्रेमाने म्हणाला, हे ब्राह्मण, मी तुमच्या संयमाची आणि श्रद्धेची प्रशंसा करतो, पण कृपया मला माफ करा. सूर्यास्तानंतर मी कोणालाही भिक्षा देत नाही. हा माझा नियम आहे. तुम्ही संध्याकाळनंतर आला आहात, जेव्हा भिक्षा देण्याची वेळ संपली आहे, म्हणून मी आज संध्याकाळी तुम्हाला भिक्षा देऊ शकणार नाही. आता कृपया परत जा आणि उद्या सकाळी पुन्हा माझ्याकडे या. मी तुम्हाला आज आणि उद्याच्या दुप्पट भिक्षा नक्कीच देईन, ज्यामुळे तुमची सर्व गरिबी दूर होईल. पण ब्राह्मण स्वभावाने थोडा हट्टी होता. कदाचित लांब प्रवासातील थकवा आणि निराशेमुळे तो थोडा चिडचिडा झाला होता. तो म्हणाला, नाही महाराज, मला आजच भिक्षा हवी आहे. मी उद्यापर्यंत वाट पाहू शकत नाही. भिक्षा मागण्यासाठी दररोज तुमच्याकडे येण्यासाठी माझ्याकडे पुरेसा वेळ नाही. मी मोठ्या कष्टाने प्रयत्न केला आहे. मी संपूर्ण दिवस इथे पोहोचण्यात घालवला आहे. माझ्यावर दया करा. जेव्हा राजाने ब्राह्मणाचे हे हट्टी विधान ऐकले, तेव्हा हे ऐकून राजा थोडा रागवला, कारण तो कोणत्याही परिस्थितीत त्याचे नियम मोडू इच्छित नव्हता. पण एका ब्राह्मणाला
त्याच्यासमोर उभे असलेले पाहून आणि त्याची समस्या समजून घेत असताना राजाने त्याचा राग आवरला आणि पुन्हा प्रेमाने त्याला समजावून सांगितले, हे ब्राह्मण देवा, कृपया माझी असहाय्यता समजून घ्या. मी माझ्या नियमांनी बांधील आहे. तुम्हाला उद्या दान घेण्यासाठी यावे लागेल. मी तुम्हाला वचन देतो की उद्या मी तुम्हाला निराश करणार नाही. मी तुम्हाला आज दान देऊ इच्छित नाही. हे माझ्या तत्वांविरुद्ध आहे. तरीही ब्राह्मण ठाम राहिला आणि म्हणाला, नाही महाराज, मला आजच दान हवे आहे. मी उद्या तुमच्याकडे येणार नाही. एकतर तुम्ही आज दान द्या, नाहीतर मी रिकाम्या हाताने परत जाईन. राजा धर्मदेवला ब्राह्मणाचा हा निरुपयोगी हट्टीपणा आवडलाच नाही. आता राजा खूप रागावला. रागाच्या भरात राजा इकडे तिकडे पाहत होता. सुदैवाने चालत असताना राजा त्याच्या घोड्याच्या तबेल्याजवळ पोहोचला. तिथे ताज्या घोड्याच्या शेणाचा ढीग पडला होता. राजाने पाहिले की ब्राह्मणाने आजच दान स्वीकारण्याचा आग्रह धरलाय आणि तेथून हलण्यास नकार दिलाय. राग आणि अभिमानाच्या भरात राजाने विचार न करता घोड्याच्या विष्ठेची एक मूठ घेतली आणि ब्राह्मणाच्या भांड्यात ठेवली. हे बघ ब्राह्मण, तुझी इच्छा पूर्ण झाली आहे. राजाने टोमणा मारला. हे माझे आजचे दान आहे. अपमानास्पद दान बघून स्वाभिमानी ब्राह्मण क्षणभर थक्क झाला, पण तो काहीच बोलला नाही. त्याने ते शेण मौल्यवान वस्तू असल्यासारखे घेतले. त्याने आदराने ते खांद्यावर गुंडाळलेल्या कापडात बांधले आणि शांतपणे आपल्या घराकडे निघाला. दरम्यान घरी त्याची पत्नी अधीरतेने त्याची वाट पाहत होती. माझा पती आज राजाकडून काही मौल्यवान दान घेऊन येईल. ब्राह्मणाची पत्नी विचार करत होती. राजा त्यांना सोन्याचे नाणे, उत्तम कपडे आणि भरपूर धान्य देईल, जे एकाच वेळी आमची सर्व गरिबी दूर करेल आणि आम्हाला चांगले दिवस दिसतील. ब्राह्मण दान केलेली घोड्याची विष्ठा घेऊन घरी पोहोचला तेव्हा ब्राह्मणाची पत्नी तिच्या पतीला परतताना पाहून खूप आनंदी झाली. ती त्याच्याकडे धावत गेली आणि मोठ्या उत्साहाने म्हणाली, बघा स्वामी, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तुम्ही महाराजांच्या दरबारात भिक्षा मागण्यासाठी जावे. मला खात्री आहे की महाराजांनी तुम्हाला इतकी भिक्षा दिली असेल की आपली गरिबी कायमची नाहीशी होईल. हे ऐकून ब्राह्मण थोडा गंभीर झाला आणि म्हणाला, देवी, तुम्ही बरोबर आहात. दात्याने आधीच भिक्षा दिली आहे आणि मी ती आनंदाने स्वीकारली आहे. एक काम करा, प्रथम गंगाजल आणि गाईच्या शेणाने हे ठिकाण शिंपडून सारवून ते शुद्ध करा. त्यानंतरच मी तुम्हाला राजाची मौल्यवान भिक्षा दाखवीन. अन्यथा ही भिक्षा अशुद्ध होईल आणि आपल्याला त्यातून काहीही चांगले मिळणार नाही. मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने ब्राह्मणाच्या पत्नीने लगेचच शेणाने ती जागा स्वच्छ केली आणि त्या पवित्र ठिकाणी तुपाचा दिवा लावला. त्यानंतर ती या अनोख्या देणगीची साक्षीदार होण्यासाठी श्रद्धापूर्वक जमिनीवर बसली. त्यानंतर ब्राह्मणाने आपल्या पत्नीला शेणाने भरलेली वाटी दिली. वाटीत दुर्गंधीयुक्त शेण पाहून ब्राह्मणाची पत्नी आश्चर्यचकित झाली. ती तिच्या पतीला मोठ्या आश्चर्याने आणि दुःखाने म्हणाली, स्वामी, ही कसली मस्करी करत आहात तुम्ही? हे काय आहे? राजाने हेच दान दिले आहे का? ब्राह्मण शांत होऊन म्हणाला, देवी, यात एवढं मजेदार काय आहे? राजाने मला जे काही दान म्हणून दिले आहे ते मी तुमच्यासाठी आणले आहे. मी ते स्वीकारले आहे, म्हणून आता ते आपले आहे. ब्राह्मणाची पत्नी खूप दुःखी झाली आणि रडू लागली. अरे देवा, राजाने आम्हाला दान म्हणून घोड्याचे शेण दिले आहे का? त्या महान उदार राजाकडे पैशाची इतकी कमतरता आहे का की त्याला त्याच्याकडे भिक्षा मागणाऱ्यांना शेण द्यावे लागते? हे खूप वाईट आहे. मग काही विचार करून ती पुढे म्हणाली, ठीक आहे स्वामी, राजाकडून चूक झाली असेल किंवा तो एखाद्या गोष्टीबद्दल नाराज असेल. दुःखी होऊ नका. राजाकडे परत जा आणि त्याला तुमच्या गरिबीबद्दल सांगा. पण त्या दिवसानंतर तो स्वाभिमानी ब्राह्मण पुन्हा कधीही राजाकडे भिक्षा मागण्यासाठी गेला नाही आणि ब्राह्मण कुटुंब पूर्वीसारखेच जगत राहिले. त्या ब्राह्मणाने राजाने दान केलेले शेण आपल्या घराच्या एका कोपऱ्यात ठेवले, असे समजून की ते दान आहे. भक्तांनो, असे म्हटले जाते आणि आपले धार्मिक शास्त्र देखील तेच सांगतात की दानाचे जे काही फळ मिळते ते चांगले असो वा वाईट, ते दात्याला अनेक वेळा, हजारो वेळा परत मिळते.
जर तुम्ही तुमच्या आयुष्यात एखाद्या चांगल्या व्यक्तीला प्रेमाने काहीतरी चांगले दान केले असेल तर देव त्याचे फळ हजारो किंवा लाखो पटीने आपल्याला देतो. या तत्वानुसार राजा धर्मदेवने रागाच्या भरात एका ब्राह्मणाला घोड्याचे शेण दान केले. दैवी कृपेने ब्राह्मणाच्या दाराशी ठेवलेले शेण हळूहळू डोंगरासारखे वाढू लागले. शेण गूढपणे दररोज मोठे होत गेले. अशा प्रकारे राजाच्या दृष्टदानाचे नकारात्मक परिणाम वाढतच गेले. ती ब्राह्मणाची पत्नी तिच्या पतीला अनेकदा विचारायची, महाराज, या वाढत्या शेणाचे काय होईल? ते दररोज वाढत आहे आणि आता ते एका ढिगासारखे दिसते. तुम्ही शहाणे आहात, कृपया मला हे रहस्य समजावून सांगा. मग ब्राह्मण गंभीरपणे म्हणायचा, हे पहा देवी, ही काही सामान्य घटना नाही. राजाने रागाच्या भरात केलेल्या दृष्टदानाचे हे परिणाम आहेत. ते सतत वाढत आहे आणि शेवटी ज्याने हे घडवले त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील. जर आपण हे शेण काही प्रकारे वापरले असते किंवा फेकून दिले असते तर कदाचित राजाला काही चांगले परिणाम मिळाले असते किंवा पापाचे परिणाम कमी झाले असते. पण आता ते आपल्यासाठी काहीही उपयोगाचे नाही आणि ते सतत वाढत आहे, म्हणून राजाला त्याचे भयानक परिणाम भोगावे लागतील. त्याच्या पापांचा घडा भरत आहे. हे ऐकून ब्राह्मणाची पत्नी खूप काळजीत पडायची. अशा प्रकारे बरीच वर्षे गेली. राजा धर्मदेव ही घटना पूर्णपणे विसरला होता, परंतु कर्माचे परिणाम कोणालाही सोडत नाहीत. एका रात्री राजाला एक भयानक स्वप्न पडले. त्याने स्वतःला एका अतिशय अंधारलेल्या आणि घाणेरड्या जागी असल्याचे जाणवले. त्याच्या भोवती फक्त शेण होते. काही भयानक दिसणारे यमदूत त्याला धरून जबरदस्तीने शेण खाऊ घालत होते. राजा स्वप्नात ओरडला, पण त्याला मदत करण्यासाठी कोणीही नव्हते. जेव्हा तो जागा झाला तेव्हा तो घामाने भिजला होता आणि त्याचे हृदय धडधडत होते. त्या दिवसापासून राजाला दररोज रात्री तेच भयानक स्वप्न पडायचे. तो नीट झोपूही शकत नव्हता. दिवसेंदिवस त्याची चिंता वाढत गेली. त्याने त्याच्या राज्यातील सर्वात प्रसिद्ध वैद्यांना बोलावले, पण कोणीही त्याला बरे करू शकले नाही. राजाला समजले की हा एक साधा आजार नाही तर वाईट कृत्याचे परिणाम आहेत. तथापि त्याला आठवत नव्हते की त्याने कोणते पाप केले होते. एके दिवशी राजाने त्याच्या सर्वात विश्वासू मंत्र्याला बोलावले आणि त्याला सर्व काही सांगितले. खूप ज्ञानी आणि अनुभवी असलेला तो मंत्री राजाला म्हणाला, महाराज, तुम्ही नकळत खूप मोठी चूक केली आहे असे दिसते. तुम्ही तुमच्या राज्यातील सर्वात प्रसिद्ध ज्योतिषी आणि ज्ञानी पंडित रसिकनंद सागर याला बोलवून घ्यावे. कदाचित तो त्याच्या दिव्य दृष्टीने तुमच्या समस्येचे कारण शोधू शकेल. राजाला मंत्र्याचे शब्द बरोबर वाटले आणि त्याने लगेच रसिकनंद सागर यांना राजवाड्यात येण्याचे आमंत्रण पाठवले. मग ते पंडित राजवाड्यात आल्यावर राजाने त्याचे मोठ्या आदराने स्वागत केले आणि त्याची समस्या त्यांना सांगितली. पंडित डोळे मिटून काहीतरी वेळ खोल ध्यानात गेले. जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर खोल चिंता होती. तो पंडित राजाला म्हणाला, राजन, या भयानक स्वप्नाचे कारण तुम्ही अनेक वर्षांपूर्वी केलेल्या एका गंभीर पापाचे आहे. राग आणि अभिमानाच्या भरात तुम्ही एका गरीब आणि स्वाभिमानी ब्राह्मणाला सोने आणि चांदी देण्याऐवजी घोड्याचे शेण दान केले. तुम्ही त्या ब्राह्मणाचा गंभीर अपमान केला. तेच पाप आता तुम्हाला असा त्रास देत आहे आणि ही तर फक्त सुरुवात आहे. राजन, जर तुम्ही लवकरच या पापाचे प्रायचित्त केले नाही तर तुम्हाला मेल्यानंतर शेणातील किडा बनून ते सर्व शेण खावे लागेल. ज्योतिषाचे हे ऐकून राजा धर्मदेवला वाटले की जणू त्याच्या पायाखालून जमीन सरकली आहे. त्याला धक्का बसला. ज्योतिषीच्या सांगण्यावरून राजाला त्या सर्व जुन्या गोष्टी स्पष्टपणे आठवल्या. हो, मी हे घृणास्पद कृत्य केले होते. आता राजा अत्यंत घाबरला. तो लगेच ज्योतिषीच्या पाया पडला आणि हात जोडून रडू लागला आणि त्याला विचारू लागला, हे गुरुदेव, कृपया मला सांगा की मी या पापापासून कसा वाचू शकतो. यावर काही उपाय आहे का? ज्योतिषाने उत्तर दिले, राजा, कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कृत्यांचे परिणाम भोगावेच लागतात, परंतु एक उपाय आहे. तुम्ही त्या ब्राह्मणाला शोधून त्याची माफी मागितली पाहिजे.
जर त्याने खरोखर तुम्हाला क्षमा केली तर कदाचित तुमचे पाप कमी होईल. राजाने ताबडतोब आपल्या सैनिकांना ब्राह्मणाला शोधण्याचा आदेश दिला. पण इतक्या वर्षात तो कुठे गेला हे कुणालाही माहीत नव्हते. राजा खूप निराश झाला. त्याने स्वतः त्याला शोधण्याचा निर्णय घेतला. शिकारीच्या बहाण्याने राजा धर्मदेव त्याच्या काही सैनिकांसह ब्राह्मण राहत असलेल्या जवळच्या जंगलात निघाला. राजा आणि त्याच्या साथीदारांनी दिवसभर जंगलात शिकारीचा शोध घेतला, पण त्यांना कोणतीही शिकार सापडली नाही. जेव्हा त्यांच्या उत्तम प्रयत्नांनंतरही कोणतीही शिकार सापडली नाही, तेव्हा प्राचीन काळातील राजांचे काही नियम होते. या नियमांपैकी एक म्हणजे जर एखाद्या राजाला शिकार करताना प्राणी सापडला नाही तर तो शिकार केल्याशिवाय त्याच्या शहरात परत येत नव्हता, जरी त्याला वाटेत रात्र काढावी लागली तरीही. आता संध्याकाळ झाली होती आणि सूर्य मावळण्याच्या बेतात होता. संध्याकाळनंतर कोणत्याही प्राण्याला मारणे हे राजांच्या धर्माच्या विरुद्ध मानले जात होते. हे सर्व विचार करून राजा धर्मदेवाने ठरवले की त्याने निघून जाऊन जवळच्या सुरक्षित ठिकाणी रात्र घालवावी. राजा स्वतःसाठी आणि त्याच्या साथीदारांसाठी जंगलाजवळ राहण्याची योग्य जागा शोधू लागला. जागेचा शोध घेत असताना राजा आणि त्याचे सैनिक सुदैवाने त्याच ब्राह्मणाच्या घरी पोहोचले, ज्याला त्याने सुमारे 15 ते 20 वर्षांपूर्वी घोड्याचे शेण दान केले होते. पण इतक्या वर्षानंतर राजा धर्मदेव त्याला ओळखू शकला नाही. जेव्हा राजा धर्मदेव ब्राह्मणाच्या साध्या झोपडीच्या दाराशी पोहोचला तेव्हा त्याने ब्राह्मणाला आवाज दिला. तो म्हणाला, हे ब्राह्मण देवा, आम्ही प्रवासी आहोत आणि शिकारीसाठी या जंगलात आलो आहोत. आता रात्र झाली आहे, म्हणून मला आणि माझ्या साथीदारांना आज रात्री तुमच्या घरी राहण्यासाठी जागा हवी आहे. तुम्ही आम्हाला आश्रय द्याल का? राजाचे बोलणे ऐकून तो बुद्धिमान ब्राह्मण त्याच्या झोपडीतून बाहेर आला आणि म्हणाला, अर्थातच राजा, तुमच्या आणि तुमच्या साथीदारांचे आमच्या छोट्याशा झोपडीत स्वागत आहे. पाहुणे म्हणजे देवाचे रूप आहेत. भक्तांनो, त्या रात्री राजा धर्मदेव आणि त्याचे सैनिक ब्राह्मणाच्या झोपडीत राहिले. गरीब ब्राह्मणाने राजा आणि त्याच्या सैनिकांना त्याच्या घरात जे काही साधे अन्न उपलब्ध होते ते देऊन त्यांची सेवा केली. भक्तांनो, तुम्हाला ही कथा आवडत असेल तर प्रेमाने श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आजची कथा लाईक करा. ब्राह्मण आणि त्याच्या पत्नीने त्यांची शक्य तितकी उत्तम सेवा करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. हे जेवण खाल्ल्यानंतर राजाची रात्र शांततेत गेली आणि जेव्हा सकाळ झाली आणि सूर्याच्या पहिल्या किरणांनी पृथ्वीला स्पर्श केला तेव्हा राजा जागा झाला. राजाने ब्राह्मणाच्या झोपडीबाहेर पाहताच त्याला शेणाचा मोठा ढीग दिसला, जो आता एका लहान डोंगरासारखा झाला होता. शेणाचा दुर्गंधीयुक्त डोंगर पाहून राजा आश्चर्यचकित झाला आणि त्याने ब्राह्मणाला त्याबद्दल विचारण्याचे ठरवले. तो ब्राह्मणाजवळ गेला आणि म्हणाला, हे भगवान ब्राह्मण, तुमच्याकडे इतके घोडे आणि प्राणी आहेत का की इथे इतका मोठा शेणाचा ढीग पडला आहे? मला तुमच्या आश्रमात कोणते पशुखाद्यही दिसले नाही. ब्राह्मणाने शांतपणे उत्तर दिले, महाराज, आम्ही धार्मिक विधी करणारे गरीब ब्राह्मण आहोत. घोडे आणि प्राण्यांचा आमच्याकडे काय उपयोग? इतके प्राणी पाळण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पैसेही नाहीत. मग राजाने विचारले, मग तुमच्या घराबाहेर शेणाचा हा मोठा ढीग कसा आला? हे खूपच आश्चर्यकारक आहे. मग ब्राह्मणाने राजाला गंभीरपणे समजावून सांगितले, हे पहा राजा, जर तुम्हाला खरोखर जाणून घ्यायचे असेल की हा शेणाचा ढीग इथे का आणि कसा जमला आहे, तर त्यामागे एक खोल रहस्य लपलेले आहे. हे फक्त सामान्य शेण नाही. हे रहस्य जाणून घेण्याची राजाची इच्छा आणखी प्रबळ झाली. तो अस्वस्थपणे म्हणाला, हो हो भगवान ब्राह्मण, मला नक्कीच सर्व काही जाणून घ्यायचे आहे. कृपया मला ते रहस्य सांगा. ब्राह्मण म्हणाला, हे प्रवाशांनो, काळजीपूर्वक ऐका. आपल्या मगध राज्याचा राजा खूप उदार आणि चांगला मानला जातो. तो दररोज भिक्षा मागणाऱ्यांना सोने आणि मौल्यवान वस्तू दान करतो. सुमारे 15 ते 20 वर्षांपूर्वी माझ्या पत्नीने मला जबरदस्तीने भिक्षा गोळा करण्यासाठी राजाच्या दरबारात पाठवले.
मी राज दरबारात पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती आणि राजाचा भिक्षा देण्याचा काळ संपला होता. पण मी त्याच वेळी राजाचे दान स्वीकारण्याचा आग्रह धरला होता. संतापलेल्या राजाने घोड्याचे शेण माझ्या भांड्यात टाकले. मी ते अपमानास्पद दान आदराने घेतले आणि घरी परतलो. ते माझ्या दाराशी एका कोपऱ्यात ठेवले. ते मला काही उपयोगाचे नव्हते आणि मला ते फेकून द्यायचेही नव्हते. मग राजा म्हणाला, अरे ब्राह्मण, हे विचित्र आहे. राजाने तुला फक्त थोडेसे शेण दिले असेल, पण ते इतके मोठे पर्वत कसे बनले? ब्राह्मणाने मग स्पष्ट केले, माझ्या प्रिय भावा, आपले वेद आणि पुराण सांगतात की माणूस जे काही दान करतो ते चांगले असो व वाईट, त्याला 1000 पट अगदी 1,00,000 पटही मिळते. राजाच्या संतप्त शेणाचे दान कालांतराने येथे जमा झाले आहे. कर्माच्या नियमांनुसार 1000 पटीने वाढले आहे. आता राजाला स्वतःच्या कर्माचे परिणाम भोगावे लागतील. ब्राह्मणाकडून हे सर्व ऐकून राजा धर्मदेवला सर्व काही आठवले. तो लगेच ब्राह्मणाच्या पाया पडला आणि हात जोडून रडत त्याला विचारू लागला, हे भगवान ब्राह्मण, मीच तो दुर्दैवी राजा धर्मदेव आहे. मी नकळत हे गंभीर पाप केले आहे. कृपया मला क्षमा करा आणि या गंभीर पापापासून वाचवण्याचा काहीतरी मार्ग दाखवा, अन्यथा माझे जीवन नरक बनेल. मी तुमचा आश्रय घेतो. थोडा वेळ विचार केल्यानंतर ब्राह्मण म्हणाला, राजा, जर तुम्ही तो राजा असाल तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावेच लागतील, कारण कोणीही त्यांच्या कृतींच्या परिणामांपासून वाचू शकत नाही. राजा, तुमच्या कृतींचे परिणाम तुम्हाला नक्कीच भोगावे लागणार. हो, पण जर तुम्हाला हे सर्व शेण एकट्याने खायचे टाळायचे असेल तर मी तुम्हाला आणखी एक कठीण उपाय सांगतो. जर तुम्ही या उपायाचे पालन केले तर तुमच्या पापात अनेक वाटेकरी होतील आणि तुम्हाला शेणाचा एक छोटासा भाग मिळेल. म्हणून तुम्हाला हे सर्व शेण जन्मभर एकटेच खावे लागेल. राजाने पटकन विचारले, हे देवा, कृपया मला लवकर सांगा की उपाय काय आहे. मी काहीही करण्यास तयार आहे. ब्राह्मण म्हणाला, राजा, एक काम करा. सर्वांसमोर तुमच्या कुटुंबातील पुरोहिताच्या, तुमच्या गुरुच्या मुलीचा हात धरून तिला जबरदस्तीने तुमच्या राजवाड्यात घेऊन जा आणि त्यांनी वारंवार मागितल्यानंतरही ती मुलगी त्यांना परत करू नका. जेव्हा तुम्ही हे घाणेरडे कृत्य कराल तेव्हा तुमच्या राज्यात तुम्हाला खूप वाईट नावांना सामोरे जावे लागेल. लोक तुम्हाला पापी आणि अनीतिमान म्हणतील. तुम्ही जितके वाईट नावांना तोंड द्याल तितकी तुमची टीका होईल. ते दुष्कर्म करणारे जितके जास्त तुमच्या पापात सहभागी होतील तितकाच हा शेणाचा ढीग आकुंचन पावेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही त्या मुलीबद्दल कोणत्याही प्रकारची वाईट भावना मनात बाळगू नका. तिला स्वतःची मुलगी समजा आणि त्याबद्दल कोणालाही सांगू नका. लोक विचार करतील की तुम्ही तुमच्या गुरुच्या मुलीचे अपहरण तुमची वासना पूर्ण करण्यासाठी केले आहे. मग संपूर्ण राज्यात तुमची बदनामी होईल आणि हा शेणाचा ढीग एखाद्या चमत्कारासारखा आकुंचन पावेल. राजाला हा विचित्र आणि कठीण उपाय समजला. जरी तो त्याच्या तत्वांच्या विरुद्ध असला तरीही त्याने आपल्या पापातून मुक्त होण्यासाठी असे करण्यास सहमती दर्शवली. राजा आपल्या शहरात परतला आणि थेट त्याच्या कुटुंबाच्या पुजाऱ्याच्या घरी गेला. राजाला अचानक त्याच्या घरी पाहून पुजाऱ्याला आश्चर्य वाटले. त्याने राजाला आदराने विचारले, राजा, तुम्ही इतक्या अचानक इथे कसे काय आलात? सर्व काही ठीक आहे ना? राजा गंभीर स्वरात म्हणाला, गुरुदेव, कृपया तुमच्या मुलीला माझ्याकडे बोलवा. माझे तिच्याकडे काहीतरी महत्त्वाचे काम आहे. कुटुंबाच्या पुजाऱ्याला वाटले की राजा कदाचित त्याच्या मुलीला बक्षीस देऊ इच्छित असेल, म्हणून त्याने त्याच्या तरुण मुलीला हाक मारली. ती मुलगी राजासमोर येताच राजाने एक शब्दही न बोलता तिचा हात जबरदस्तीने धरला. पुजाऱ्याला दूर ढकलले आणि त्याच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करून तिला जबरदस्तीने आपल्या राजवाड्यात घेऊन गेला. तो गरीब ब्राह्मण आपल्या मुलीसाठी मोठ्याने रडत होता आणि विनवणी करत म्हणत होता, महाराज, तुम्ही काय पाप करत आहात? कृपया माझ्या मुलीला सोडा. पण राजाने त्याचे काहीच ऐकले नाही. शांतपणे, निर्दयीपणे राजा मुलीला आपल्या राजवाड्यात घेऊन गेला आणि तिला आपल्या राणीकडे सुरक्षितपणे सोडले.
त्याने राणीला सांगितले की तिच्याशी प्रेमाने वागावे, जणू ती तिची स्वतःची मुलगी आहे आणि हे रहस्य कुणालाही सांगू नये. राणीला खूप धक्का बसला, परंतु राजाच्या आज्ञेनुसार ती शांत राहिली. मग नाग त्याच्या प्रिय नागिनीला म्हणाला, हे बघ प्रिये, जेव्हा राजाने त्याच्या कुटुंबातील पुजाऱ्याच्या मुलीचे जबरदस्तीने अपहरण केले आणि तिला राजवाड्यात आणले, तेव्हा सर्वांनी म्हणजेच मुले, वृद्ध, महिला, पुरुष यांनी पाहिले आणि त्याच्याबद्दल वाईट शब्द बोलू लागले. ते म्हणाले, हा राजा खूप घाणेरडा, पापी आणि चारित्र्यहीन माणूस आहे, ज्याने आपल्या गुरुच्या मुलीलाही सोडले नाही. आपण आधीच बोलत होतो की हा राजा फक्त दिखावा करतो, खोलवर तो एक महान पापी आहे. अशा प्रकारे राजाच्या बदनामीची आग संपूर्ण शहरात गावोगावी पसरली. राजाची बदनामी जसजशी वाढत गेली तसतसे ब्राह्मणाच्या घराच्या दाराशी असलेला शेणाचा मोठा ढीग रहस्यमयपणे कमी होत गेला. राजाबद्दल वाईट बोलणारे नकळत त्या शेणाच्या ढिगाऱ्यात म्हणजेच राजाच्या पापांमध्ये भागीदार होत होते. हळूहळू काही महिन्यात बहुतेक शेणाचा ढीग निघून गेला. काही दिवसांनी राजा ब्राह्मणाकडे परत गेला आणि तो उपाय किती चांगला काम करतो हे त्याने पाहिले. त्याने पाहिले की ब्राह्मणाच्या घरासमोरील शेणाचा ढीग बराच कमी झाला आहे, जवळजवळ त्याने पहिल्यांदा दान केलेल्या रकमेइतकाच. हे पाहून राजा खूप आनंदित झाला. हात जोडून तो ब्राह्मणाला म्हणाला, महाराज, तुमच्या कृपेने माझे डोंगराळ पाप नाहीसे झाले आहे, परंतु हे छोटेसे शेण अजूनही शिल्लक आहे. कृपया मला यावरही एक उपाय सांगा, जेणेकरून मी या उर्वरित पापापासून पूर्णपणे मुक्त होऊ शकेन. ब्राह्मणाने थोडा वेळ विचार केला आणि मग म्हणाला, राजा, हे उरलेले शेण तुमच्या मूळ पापाचा भाग आहे. तुम्हाला ते कधी ना कधी याच जन्मात किंवा पुढच्या जन्मात स्वतःलाच खावे लागेल. त्यातून सुटण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. हे ऐकून राजा पुन्हा निराश झाला आणि म्हणाला, महाराज, कृपया हे उरलेले शेण काढून टाकण्याचा आणि मला किडा होण्यापासून रोखण्याचा मार्ग सांगा. मग ब्राह्मणाने एक शेवटचा उपाय सांगितला. तो म्हणाला, राजा, माझा एक भाऊ तुमच्या शहरात राहतो. तो माझ्यापेक्षाही जास्त विद्वान आणि तपस्वी आहे. तो आणि त्याची पत्नी खूप उदात्त लोक आहेत आणि ते नेहमीच देवाच्या भक्तीत मग्न असतात. मला वाटतं की ते अद्याप तुमच्याबद्दल वाईट बोलले नाहीत, कारण ते कुणाबद्दलच वाईट बोलत नाहीत. जर ते तुम्हाला दोषी ठरवू शकले तर कदाचित हा उरलेला शेणाचा ढीग देखील नष्ट होईल आणि तुम्ही या पापापासून पूर्णपणे मुक्त व्हाल. ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून राजाच्या मनात थोडीशी आशा निर्माण झाली. तो म्हणाला, ठीक आहे महाराज, मी हा शेवटचा प्रयत्न नक्कीच करेन. मग नाग नागिनीला सांगतो की राजा धर्मदेव आता पुन्हा स्वतःचा वेश बदलून दुसऱ्या ब्राह्मणाच्या घरी जातो. जेव्हा राजा त्या तपस्वी ब्राह्मणाच्या घरी पोहोचला तेव्हा ब्राह्मण आणि त्याच्या पत्नीने त्याचे पाहुणे म्हणून स्वागत केले. राजाने जाणून बुजून त्याच्याशी वाईट बोलण्यास सुरुवात केली. राजा म्हणाला, हे भगवान ब्राह्मण, मी ऐकले आहे की इथला राजा खूप पापी झाला आहे. त्याने त्याच्या गुरुच्या मुलीचे अपहरण केले आहे. पण तपस्वी ब्राह्मण शांत राहिला आणि म्हणाला, असंच असेल काहीतरी, मला माहीत नाही. मी या संसारिक गोष्टींमध्ये अडकत नाही. राजाने खूप प्रयत्न केले, पण सदाचारी ब्राह्मण राजाबद्दल वाईट बोललाच नाही. मग तपस्वी ब्राह्मणाला त्याच्या दिव्य दृष्टीने कळले की तो दुसरा कोणी नसून स्वतः राजा धर्मदेव आहे. हे लक्षात आल्यावर ब्राह्मण रागाने म्हणाला, अरे धूर्त माणसा, मी तुला ओळखतो. तू स्वतः तो राजा आहेस आणि मला तुझे वाईट बोलायला लावून तू मला तुझ्या पापात सहभागी करून घेऊ इच्छितोस. तुझ्या पापांचे परिणाम तुला स्वतः भोगावे लागतील. तू त्यातून सुटू शकत नाहीस. येथून निघून जा. तपस्वी ब्राह्मणाने राजाला फटकारले आणि त्याला हाकलवून लावले. निराश आणि दुःखी होऊन राजा धर्मदेव त्याच ब्राह्मणाच्या घरी परतला आणि त्याच्या पाया पडून रडू लागला. ब्राह्मण म्हणाला, राजा, आता काहीच उपाय नाही. हे शेण तुम्हाला खावेच लागेल. राजा म्हणाला, हे ब्राह्मण, ही एक भयानक शिक्षा आहे. कृपया मला थोड्या काळासाठी किडा बनवा, जेणेकरून मी हे शेण लवकर खाऊ शकेन आणि मुक्त होऊ शकेन.
ब्राह्मणाने उत्तर दिले, राजा, हे माझ्या नियंत्रणाबाहेर आहे, पण जर तुम्ही उरलेले सर्व शेण खाल्ले तर तुम्ही या पापापासून पूर्णपणे मुक्त व्हाल, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप दान आणि सत्कर्मे केली आहेत. म्हणून तुमच्या पापांचे परिणाम भोगल्यानंतर तुम्ही थेट स्वर्गात जाल. काही दिवसांनी राजा धर्मदेव मरण पावला आणि त्याच्या मृत्यूनंतर ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे त्याच्या कर्मानुसार त्याच जंगलात एका मोठ्या शेण खाणाऱ्या किड्याच्या रूपात पुनर्जन्म झाला. तो किडा त्याच्या दान केलेल्या शेणाच्या ठिकाणी पोचला आणि तो ते खाऊ लागला. हळूहळू अनेक वर्षांपासून तो किडा ते शेण खात होता. आणि हे प्रिये, ज्या दिवशी तू किडा पाहिला तेव्हा तो त्याच्या वाट्याचा शेवटचा तुकडा खात होता. जसा तू त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलास तसाच त्याने तो शेवटचा तुकडा खाल्ला आणि त्याची पापे पूर्ण होताच तो किड्याच्या शरीरातून स्वतःला मुक्त करून त्याच्या खऱ्या गौरवशाली राजा स्वरूपात परतला. आणि त्याच्या चांगल्या कर्मामुळे पापांपासून मुक्त होऊन तो थेट स्वर्गात गेला. हे प्रिये, आज तू तोच राजा धर्मदेव पाहिलास ज्याला एका छोट्याशा चुकीसाठी इतकी भयंकर शिक्षा भोगावी लागली. जेव्हा सर्पदेव शेषनागाने त्याच्या प्रिय मनी नागिनीला राजा धर्मदेवची संपूर्ण दुःखद कहाणी सांगितली तेव्हा मनी नागिनीचे हृदय करुणेने आणि पश्चातापाने भरून आले. तिच्या सुंदर डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रडत रडत ती तिच्या पतीला म्हणाली, हे स्वामी, मी किती भयंकर आपत्ती आणणार होते. मी या पुण्यवान आत्म्याला, जो त्याच्या कर्माचे फळ भोगत होता, त्याला माझे अन्न बनवणार होते. जर मी त्याला खाल्ले असते तर मी त्याच्या तारणात अडथळा आणला असता आणि मी एका संतांच्या हत्येचा दोषी ठरले असते. हे स्वामी, मी अज्ञानी होते, कृपया मला क्षमा करा. नागदेवतेने आपल्या प्रियसीचे सांत्वन केले आणि म्हटले, माझ्या प्रिये, ही तुझी चूक नाही. तू तुझी भूक भागवण्यासाठी शिकार करत होतीस, जो निसर्गाचा नियम आहे. तू जाणून बुजून कोणतेही पाप केले नाहीस. उलट देवाचा खेळ होता की तुझ्याद्वारे त्या राजाच्या मुक्ततेचा काळ पूर्ण व्हायचा होता. तिथे तुझ्या आगमनाने त्याचे शेवटचे जेवण पूर्ण झाले. तू फक्त एक कारण होतीस. पण मनी नागिनीच्या मनाला शांती मिळत नव्हती. ती म्हणाली, माझ्या प्रभू, या घटनेने माझे डोळे उघडले आहेत. या जगात आपल्या बाह्य स्वरूपावरून आपण कोण संत आहे आणि कोण पापी आहे हे ओळखू शकत नाही. त्या राजानेही एक छोटीशी चूक केली होती, परंतु त्याचा अभिमान आणि क्रोध त्याच्यावर आला आणि तो त्या लोकांच्या पापांमध्ये सहभागी झाला ज्यांच्या पापांमुळे त्याने नकळत पाप केले होते. कर्माचे हे चक्र खूप गुंतागुंतीचे आणि गूढ आहे. त्या दिवशी मनी नागिनीने प्रतिज्ञा घेतली. ती म्हणाली, हे स्वामी, आजपासून मीही त्या ब्राह्मणासारखी कधीही कोणाची टीका करणार नाही. मला प्रत्येक जीवात देवाचा अंश दिसेल आणि पूर्ण सत्य जाणून घेतल्याशिवाय मी कुणाबद्दलही मत बनवणार नाही. राजा धर्मदेवाच्या कथेने मला एक मोठा धडा शिकवला. आपल्या प्रियसीचा हा निश्चय ऐकून सर्पदेवाला फार आनंद झाला. तो म्हणाला, प्रिये, आज तुला या कथेचा खरा सार समजला आहे. या कथेचा उद्देशच तो होता. कथा ऐकून मनी नागिनीच्या मनात आणखी एक प्रश्न निर्माण झाला. तिने विचारले, महाराज, राजाने ज्या स्वाभिमानी ब्राह्मणाचा अपमान केला होता त्याचे आणि राजाला दोषी ठरवण्यास नकार देणाऱ्या दुसऱ्या शहाण्या ब्राह्मणाचे काय झाले? नागदेव हसला आणि म्हणाला, प्रिये, प्रत्येकाला त्यांच्या कर्मांचे फळ भोगावेच लागते. ऐक, जेव्हा राजा धर्मदेवने आपली चूक सुधारण्यासाठी आपल्या गुरुच्या मुलीचे अपहरण करण्याचे नाटक केले आणि त्याच्या सर्व प्रजेला त्याची निंदा करायला लावले तेव्हा त्याचा सन्मान भंग झाला. त्याचा मुलगा त्यांच्यानंतर राजा झाला, परंतु लोक धर्मदेवला एक अनीतिमान आणि पापी राजा म्हणून आठवत राहिले. अनेक वर्षांनंतर मगधच्या राज्यात भयंकर दुष्काळ पडला. नद्या सुकल्या, शेते ओसाड झाली आणि लोक उपाशी राहू लागले. नवीन राजाने अनेक उपाय केले, पण काही उपयोग झाला नाही. मग राजवाड्यातील शहाण्या जुन्या मंत्र्याने नवीन राजाला सल्ला दिला, हे राजा, तुमच्या वडिलांनी एका निष्पाप ब्राह्मणाचा गंभीर अपमान केला होता. मला वाटते की हे त्या पापाचे परिणाम आहेत जे आज संपूर्ण राज्य भोगत आहे.
आपण त्या ब्राह्मणाला शोधून त्याची माफी मागितली पाहिजे. नवीन राजाने त्याच्या वडिलांची कहाणी ऐकली आणि तो पश्चातापाने भरला. त्याने ताबडतोब ब्राह्मणाला शोधण्यासाठी आपले सैनिक पाठवले. बराच शोध घेतल्यानंतर सैनिक जंगलातील त्याच झोपडीत पोहोचले. त्यांना दिसले की ब्राह्मण आता खूप म्हातारा झाला होता, परंतु त्याच्या चेहऱ्यावर तेच तेज होते आणि समाधान कायम होते. नवीन राजा स्वतः ब्राह्मणाच्या झोपडीत गेला. तो ब्राह्मणाच्या पाया पडला आणि रडत म्हणाला, हे महान ब्राह्मण, माझ्या वडिलांनी तुमच्यावर केलेल्या अन्यायाबद्दल मी मगधच्या संपूर्ण राज्याच्या वतीने माफी मागतो. कृपया आम्हाला क्षमा करा आणि आमचे राज्य या दुष्काळापासून वाचवा. स्वाभिमानी ब्राह्मणाने राजाला वर उठवले आणि म्हणाला, राजा, ज्या दिवशी तुमच्या वडिलांनी पश्चाताप केला त्याच दिवशी मी त्यांना क्षमा केली. हा दुष्काळ त्याच्या पापाचे परिणाम नाही, तर लोकांच्या पापांचे परिणाम आहेत, ज्यांनी त्यांच्या राजाला अविचारीपणे टीका करून केले आहेत. जेव्हा लोक त्यांच्या राजाला मान देत नाहीत तेव्हा निसर्गही त्या राज्यापासून दूर जातो. मग ब्राह्मण राजाला म्हणाला, एक काम करा, तुमच्या वडिलांच्या राजा धर्मदेवाच्या नावाने एक भव्य यज्ञ करा आणि त्यांच्या राजाची टीका करण्याच्या पापाबद्दल पश्चाताप करा, तरच हे संकट टळेल. राजाने तेच केले. त्याने एक भव्य यज्ञ आयोजित केला आणि आपल्या वडिलांची संपूर्ण कहाणी सर्व लोकांना सांगितली. जेव्हा लोकांना कळलं की हा राजा, ज्याला ते पापी आणि अनीतिमान मानत होते, तो त्याच्या पापांचे प्रायचित्त करण्यासाठी इतके मोठे यज्ञ करत आहे, तेव्हा सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी एकत्रितपणे राजा धर्मदेवच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली आणि त्यांच्या निंदेच्या पापाबद्दल क्षमा मागितली. भक्तांनो, लोकांनी मनापासून पश्चाताप करताच आकाशात काळे ढग जमा झाले आणि मुसळधार पाऊस पडू लागला. काही दिवसातच मगधची कोरडी भूमी पुन्हा हिरवीगार झाली आणि दुष्काळ संपला. त्या दिवसापासून मगधच्या लोकांनी राजा धर्मदेवला एक महान संन्यासी आणि सदाचारी राजा म्हणून आठवले आणि तो दुसरा तपस्वी ब्राह्मण, ज्याने राजाची निंदा करण्यास नकार दिला होता, त्याच्या भक्ती आणि ध्यानाने तो इतका उच्च पदावर पोहोचला की त्याला जिवंतपणी स्वर्गात स्थान मिळाले. त्याने सिद्ध केले की कोणाचीही टीका न करणे हे सर्वात मोठे तप आहे. त्याच्या कथेचा शेवट करताना नागमणी नागिनीला म्हणाला, तर बघ माझ्या प्रिये, एका छोट्या कर्माचे फळ किती दूरपर्यंत पोहोचते. त्याच्या प्रजेकडून आलेल्या एका निंदेने तो किडा झाला. तिने नागाच्या चरणी डोके टेकवले आणि म्हणाली, महाराज, आज तुम्ही मला फक्त एक कथाच नाही तर जीवनाचा खरा मार्ग दाखवला आहे. मी हे ज्ञान नेहमीच लक्षात ठेवेन. त्या दिवसापासून मणिपर्वतावर राहणाऱ्या त्या नाग आणि नागिनीच्या जोडप्याचे जीवन निश्चितच धन्य झाले. भक्तांनो, ही कथा आपल्याला शिकवते की आपण आपल्या जीवनात 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे कधीही रागाने किंवा अभिमानाने वागू नये, विशेषतः दान धर्मासारखी पुण्यकर्मे, कारण चुकीच्या हेतूने दिलेले दान पुण्य नाही तर पाप बनते. दुसरे म्हणजे कधीही न ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका आणि इतरांची टीका करू नका, कारण सत्य न जाणता एखाद्याबद्दल वाईट बोलणे आपल्याला त्यांच्या पापांमध्ये सहभागी बनवू शकते. आणि तिसरे म्हणजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेहमी आपले कर्म शुद्ध ठेवा, कारण आपण जे काही करतो ते एके दिवशी आपल्याला त्रास देतेच. राजा धर्मदेवची कथा ऐकल्यानंतर बरीच वर्षे उलटली. सर्पदेव, शेषनाग आणि मणिनागिन त्यांच्या शांत मणिपर्वतावर आनंदाने राहत होते. मणिनागिनीने तिचे व्रत पूर्णपणे पूर्ण केले होते. आता तिला प्रत्येक जीवात देव दिसत होता आणि तिच्या मनात कोणाबद्दलही वाईट भावना नव्हती. एके दिवशी जेव्हा चांदण्या रात्री पूर्ण वैभवात होत्या आणि संपूर्ण जंगल चांदण्यांच्या प्रकाशाने न्हाऊन निघाले होते, तेव्हा त्यांच्या निवासस्थानी एक दिव्य पाहुणा आला. तो एक तेजस्वी दिव्य देव ऋषी होता, ज्याच्या शरीरातून सोनेरी प्रकाश पसरत होता. त्याने पोशाख परिधान केलेला होता, सुंदर रेशमी वस्त्रे आणि दैवी अलंकार घातले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक अद्भुत शांतता आणि हास्य होते. जेव्हा नाग आणि नागिनीने त्या दिव्य पाहुण्याला पाहिले तेव्हा त्यांना लगेच कळले की हा कोणी सामान्य माणूस नाही.
ते दोघेही त्यांच्या बिळातून बाहेर पडले आणि श्रद्धेने त्या दैवी ऋषीला नमन केले. शेषनागाने हात जोडत म्हटले, हे देव ऋषी, तुम्ही कोण आहात आणि आमच्या निवासस्थानी काय करत आहात? आम्ही तुमची काय सेवा करू शकतो? त्या देव ऋषींनी हसत म्हटले, हे नागराज, तुम्ही मला ओळखले नाही का? मी तोच आत्मा आहे ज्याला तुमच्या पत्नीने शेणातील किड्याच्या रूपात पाहिले होते. मी मगधपूरचा राजा धर्मदेव आहे. हे ऐकून नाग व नागिन आश्चर्यचकित झाले. हे राजन, तुम्ही तर तुमच्या पुण्याच्या अभावात स्वर्गलोकात गेला होता. आज एवढ्या वर्षानंतर या रूपात कसे? राजा म्हणाला, हो नागिन, मी स्वर्गलोकातच होतो, पण माझे एक काम अपुरे राहिले होते. मी आज विशेष तुम्हाला भेटायला आलो आहे, तुम्हाला धन्यवाद करायला. मनी नागिन म्हणाली, धन्यवाद? पण मी असे कोणतेही काम केले नाही. उलट मी तुम्हाला माझा आहार बनवणार होते. राजा धर्मदेव प्रेमाने म्हणाला, नाही नागिन, तुम्ही एक कारण होता. तुझ्या शेवटच्या हल्ल्याच्या भीतीने माझ्या कर्माची गती वाढली, ज्यामुळे मला वेळेवर मुक्ती मिळाली. पण मी तुमचे आभार मानण्यासाठी अजून एका कारणास्तव आलो आहे. स्वर्गात नारद ऋषींनी मला सांगितले की माझी दुःखकथा ऐकल्यानंतर तुम्ही केवळ पश्चाताप केला नाही, तर कोणाचीही टीका न करण्याची गंभीर प्रतिज्ञाही केली. तुम्ही एका स्वाभिमानी ब्राह्मणाला, माझ्या मुलाला सत्याचा मार्ग दाखवण्याची प्रेरणा दिली. तुम्हाला माहीत नाही, तुमच्या एका लहान चांगल्या विचाराने संपूर्ण राज्य विनाशापासून वाचले. हे ऐकून मनीनागिनीच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. आज तिला एका शुद्ध विचाराची शक्ती समजली. राजा धर्मदेव पुढे म्हणाला, मी आज आणखी एक रहस्य उलगडण्यासाठी येथे आलो आहे. कर्माचा नियम खूप खोल आहे. माझे पाप नष्टच झाले नाही, तर त्याचा निषेध करणाऱ्या सर्वांच्या नशिबात लहान भागांमध्ये जोडले गेले. मगधमध्ये दुष्काळ पडला तेव्हा ते त्या एकत्रित पापाचे परिणाम होते. जेव्हा लोकांनी पश्चाताप केला तेव्हा ते पाप पूर्णपणे नष्ट झाले. पण राजा पुढे म्हणाला की त्या शेणाच्या ढिगाऱ्याचा एक छोटासा भाग अजूनही शिल्लक आहे. तो भाग जो त्या तपस्वी ब्राह्मणाने निंदा न करून घेण्यास नकार दिला होता, तो माझ्या मूळ पापाचा सर्वात शुद्ध भाग होता. तो पृथ्वीवरच राहिला पाहिजे, जोपर्यंत त्याला कोणताही द्वेष न करता स्वीकारू शकेल असा शुद्ध आत्मा सापडत नाही. मनी नागिनीने आश्चर्याने विचारले, त्या उरलेल्या भागाचे काय झाले? राजा धर्मदेव म्हणाला, त्याने आपला तळहात उघडला, ज्यामध्ये निळ्या रत्नासारखा दिसणारा एक लहान चमकदार निळा दगड होता. तीच गोष्ट आहे. जेव्हा मी त्या शेणाचा शेवटचा कण कीटकाच्या रूपात खाल्ला, तेव्हा माझा शुद्ध पश्चाताप आणि तुमच्या करुणेच्या स्पर्शाने त्या अशुद्ध पदार्थाचे या दिव्य कर्म मन्यात रूपांतर झाले. या मन्यात आता कोणाच्याही पापाचे पुण्यामध्ये रूपांतर करण्याची शक्ती आहे. आज मनी नागिन, मी हा मनी तुम्हाला सादर करण्यासाठी आलो आहे, कारण तुमच्या शुद्ध संकल्प आणि करुणेने तो जन्माला घातला आहे. आजपासून हा मनी तुमचा आहे. तो परिधान करा. ते तुम्हाला नेहमीच धार्मिकतेच्या मार्गावर चालण्यास आणि तुमचे रक्षण करण्यास प्रेरित करेल. मनी नागिनीने थरथरत्या हातांनी दिव्य मणी घेतला. तिने मण्याला स्पर्श करताच तिच्या संपूर्ण शरीरात एक दिव्य ऊर्जा वाहू लागली. तिचे सोनेरी शरीर अधिक तेजस्वीपणे चमकू लागले आणि तिचे हृदय अमर्याद शांतीने भरले गेले. राजा धर्मदेवने दोघांनाही आशीर्वाद देत म्हटले, आता माझे सर्व कार्य पूर्ण झाले आहे. राजा शेषनाग, मनी नागिन, तुमचे धर्मावरील प्रेम आणि भक्ती जगासाठी एक उदाहरण निर्माण करेल, असे म्हणत राजा धर्मदेव एका दिव्य प्रकाशात विलीन झाला आणि पुन्हा स्वर्गात परतला. त्या रात्रीनंतर मनी पर्वत आणखी शुद्ध आणि शांत झाले. मनी नागिनीने तो कर्ममणी नेहमी स्वतःकडे ठेवला. त्या मनीच्या प्रभावामुळे दोघांनाही अशा दैवी शक्ती मिळाल्या की ते कोणत्याही दुःखी किंवा पीडित प्राण्याचे दुःख समजू शकत होते आणि त्याला योग्य मार्ग दाखवू शकत होते. आता ते फक्त नागाचीच जोडी नव्हते, तर त्या संपूर्ण जंगलाचे रक्षक आणि मार्गदर्शक बनले होते. दूरवरून प्राणी आणि पक्षी, अगदी हरवलेले मानव देखील त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. आणि अशा प्रकारे भक्तांनो, राजा धर्मदेवच्या क्रोधित दानाने सुरू झालेली कहाणी करुणेने संपली.
पश्चाताप आणि शुद्ध संकल्पाने संपूर्ण जंगलाचे कल्याण करणारी ही कथा आपल्याला शिकवते की आपली कृत्ये कधीही मरत नाहीत. ती त्यांचे स्वरूप बदलू शकतात, परंतु त्यांचे फळ आपल्याला किंवा आपल्याशी जोडलेल्यांना कधीतरी भोगावेच लागतात. ही कथा हे देखील दर्शवते की पश्चातापाच्या अग्नीत जळून मोठी पापे देखील जाळून टाकता येतात आणि शुद्ध अंतकरणाने केलेल्या एका छोट्याशा संकल्पात देखील संपूर्ण जगाचे कल्याण करण्याची शक्ती आहे. भक्तांनो, तुम्ही पाहिले असेल की एका महान आणि धार्मिक राजालाही त्याच्या क्रोध आणि अभिमानात एक लहान कीटक बनून चुकीच्या दानाची किंमत मोजावी लागली. ही कथा आपल्याला शिकवते की दान नेहमीच प्रेमाने, भक्तीने आणि शुद्ध अंतकरणाने दिले पाहिजे. क्रोधाने, अभिमानाने किंवा एखाद्याला अपमानित करण्यासाठी दिलेले दान हे दान नसून पाप आहे आणि त्या पापाचे परिणाम आपल्याला या जन्मात किंवा पुढच्या जन्मात नक्कीच भोगावे लागतील. म्हणूनच जेव्हा तुम्ही एखाद्याला काही देता तेव्हा मनापासून आणि आनंदाने द्या, कारण तुम्ही दिलेली चांगली किंवा वाईट कृत्ये तुमच्याकडे अनेक पटींनी परत येतात. भक्तांनो, मला आशा आहे की तुम्हाला या कथेचा पुढचा रहस्यमय आणि दिव्य भाग आणखीच आवडला असेल. खरंच आवडला असेल तर प्रेमाने कमेंट करून सांगा, हा भाग मला खूप आवडला. जीवनातील अशा खोल रहस्यांना जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजची कथा इतरांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. भक्तांनो, मी तुम्हा सर्वांसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करते. ही कथा ऐकणाऱ्या मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण करा. मरेपर्यंत त्यांच्यावर संकट येऊ देऊ नका आणि त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घ्या. तथास्तु. श्री स्वामी समर्थ. सांब सदाशिव. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. राधे राधे. श्री गुरुदेव दत्त.